पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्त्वाचे अध्यक्ष महोदय, आम्ही हे डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही, कचरा रोज तिथे जातो. गोराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डम्पिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून. पण आज हे देवनारचं डम्पिंग ग्राउंड कोणाला देत आहेत? तर अदानी ग्रुपला देत आहेत. बरं, दिलं तर दिलं, त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी. पुढे काय, तर नगर विकास खात्याकडून आता नोट आली आहे बीएमसीला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचंय. मालकी कोणाची? अदानीची. काम कोणाचं? अदानीचं. स्वच्छता कोणासाठी करायची? अदानीसाठी करायची. करणार कोण? मुंबई महानगरपालिका. आमचं जर हक्कच नसेल, आमचा अधिकार नसेल, आमचं काही तिथे देणं घेणं नसेल आता, तर मग का आम्ही तिथे पैसे वापरायचे? मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे. बरं, पैसे नाहीत कारण 2,500-3,000 कोटीचं टेंडर आहे. मला असं कळतंय की हे टेंडर देखील अदानी समूहालाच दिलं जाणार आहे, त्यांच्या एका कंपनीला देणं जाणार आहे. आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगरपालिकेकडे आता पैसे नाही आहेत. म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय, तो म्हणजे कचरा कर, वेस्ट युजर फी. प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार. का? तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी, अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी. म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार, प्रीमियम घेणार, सगळं घेणार, आणि मग कर कोण भरणार? तर मुंबईकर भरणार. तुम्ही आम्ही मुंबईकर आपला कराचा पैसा तिथे वापरला जाणार. ह्याला आम्ही अडाणी टॅक्स बोलतो. ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांचं सरकार असताना, मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता. होय, मुंबईसाठी केलं होतं. पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले. ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट आहेत, बीडीजी आमच्या वेळी झाली, बीडीडी जायसारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट. आमचा विरोध नाहीये. म्हाडाला पैसे येतील, एसआरएला पैसे येतील, कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट, किंवा त्यांना प्रीमियम भरायला लावा, त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावा सरकारला. पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये 750 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स माफ केलाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची ही राहील की बीएसटी बससाठी जी भाडेवाढ केली आहे, डबल केलं भाडं, ते रद्द झालंच, ही आमची मागणी आहे. अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात, जो हा अन्यायी अदानी टॅक्स आहे, तो पाहिजे, रद्द केलाच पाहिजे. आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे, ते आश्वासन अजून बाकी आहे. माझी विनंती एवढीच राहील, जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा, पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असते, लोकांचा फायदा होत नाही. तुमचे 100 होर्डिंग लावा, आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे 100 फुटाचे, पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्व्हर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा. अध्यक्ष महोदय, जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे. पण आज हे सगळं होत असताना कायदेसुव्यवस्थेवर मी जास्ती वेळ घेणार नाही. 1-2च थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत. 2 मिनिटात मी घेईन. परत एकदा मला, कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे. त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे. त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही त्या चड्डी बनियन गँगनी कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात. तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं. काय बोलतात ते की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं. आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत. तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे. आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील, शहरातल्या मागण्या असतील, आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि शासन काय असतं, जनतेसाठी काय चालतं, कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. संजय केळकर. त्यांनी हे जे काही शब्द वापरलेत, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, हे एकदा त्यांनी सांगावं ना. जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द. कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते. उगाच काही चाललंय, उगाच टीका करायची म्हणून काही. आम्ही साहेब अरे 1 तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही. मला नाही साहेब, मी बोलायला देणार नाही. मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही. पण हे शब्द कुठले? रुलिंग मधून शब्द ह्यात काढून टाकावं.
हे आता त्यांनी स्पष्ट करावं, हिंमत असेल तर. नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये. बघूया हिंमत.